श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या ब्लाऊज स्टिचिंग सिरीजमध्ये स्वागत आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला आपण कोणते कोणते मेजरमेंट्स घेणार आहोत, त्यांची नावे काय ह्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. ते कसे घ्यायचं त्याबद्दल नेक्स्ट क्लासमध्ये सांगेन. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली मेजरमेंट जी आपण घेतो ती आहे पूर्ण उंची. ओके, तर ब्लाऊजची उंची म्हणजे इथून इथपर्यंत जी उंची असते ना ती ब्लाऊजची उंची असते. तर ती पहिले आपण मेजरमेंट करतो. ओके, तर पहिले लिहून घ्या पूर्ण उंची. तर दुसरा मेजरमेंट आहे छाती. तर इथून इथं जे आपण मेजर करतो ना त्याला छाती असे म्हणतात. तर ह्या भागाला छाती असे म्हणतात. दुसरा मेजरमेंट छातीचा आहे. तर लिहून घ्या दुसरा छाती. त्यानंतर येते कंबर. तर हा पूर्ण ह्या हुकच्या पॉईंटपासून स्टार्ट होऊन हा पूर्ण भाग इथं एंड होईपर्यंत जो भाग असतो ना त्याला कंबर म्हणतात. म्हणजे हा पूर्ण राऊंड, ह्या पूर्ण राऊंडला दोन्ही साईडने कंबर असे म्हणतात. तर तिसरा मेजरमेंट आहे कंबर. ओके, जसं जसं मी सांगत आहे तसे तसे ते मेजरमेंट्स एका बुकमध्ये लिहत जावा. नेक्स्ट टाईमला ते मेजर कसे करायचं त्याबद्दल सांगून देते व त्याच्याच समोर आपण मेजरमेंटसुद्धा लिहायचे आहेत. ओके, तर तिसरा मेजरमेंट झाला कंबर. तर त्यानंतरचा भाग आहे पुढील गळा. ओके, त्यानंतरची मेजरमेंट आहे पुढील गळा. पुढील म्हणजे समोरचा. ओके, तर समोरच्या भागमध्ये जो गळा आहे ना त्याला पुढील गळा असे म्हणतात. ओके, तर हा वाला मेजरमेंट आहे पुढील गळा. तर नेक्स्ट आपण मेजरमेंट जो घेतो तो आहे पुढील गळा. ओके, तर पुढील गळा असे लिहून घ्या. त्यानंतर येतो मागील गळा. मागील गळा म्हणजे मागच्या बाजूला असलेला गळा. ओके, तर हा मागच्या साईडचा गळा आहे. तर ह्याची सुद्धा तुम्ही मेजरमेंट घ्यायची असते. तर नेक्स्ट मेजरमेंट आहे मागील गळा. ओके, तर लिहून घ्या मागील गळा. त्यानंतर येतो आर्म होल किंवा मुंडा म्हणून. ओके, तर त्यानंतर जो येतो तो मेजरमेंट आर्म होल किंवा मुंडा असतो. तर आर्म होल म्हणजे कोणता भाग, इथं तुम्ही बघू शकता ह्या स्लीव्स व ह्या बॉडी पार्टमध्ये एक स्टिच दिसत असणार तुम्हाला, इथं जॉईंट पार्ट दिसत असणार. तर इथून हा पुरा जो भाग आहे ना त्याला आर्म होल म्हणतात किंवा मुंडा असे म्हणतात. तर ह्या भागाला मुंडा असे म्हणतात. तर नेक्स्ट मेजरमेंट लिहून घ्या मुंडा किंवा आर्म होल. त्यानंतर येतो शोल्डर. शोल्डर म्हणजे इथून ह्या स्लीवच्या इथं जॉईंट पॉईंट आहे ना, इथून ह्या स्लीवच्या जॉईंट पॉईंटपर्यंतचा जो गॅप असतो, हा मधला जो गॅप आहे ना त्याला शोल्डर असे म्हणतात. पूर्ण शोल्डर असे म्हणतात. ओके, ह्या गॅपला पूर्ण शोल्डर असे म्हणतात. इथून इथपर्यंतच्या गॅपला पूर्ण शोल्डर असे म्हणतात. तर नेक्स्ट मेजरमेंट पूर्ण शोल्डर असे लिहून घ्या. त्यानंतर येतो रेडी शोल्डर. रेडी शोल्डर म्हणजे हा जो रेडी आहे ना इथून इथं ह्या स्लीवच्या ह्या लाईनपासून हिथं जो पार्ट आहे ना इथपर्यंतचा पार्ट ह्याला रेडी शोल्डर असे म्हणतात. एवढ्या पार्टला रेडी शोल्डर असे म्हणतात. तर नेक्स्ट मेजरमेंट रेडी शोल्डर असे लिहून घ्या. ओके, त्यानंतर येते गळा रुंदी. गळा रुंदी म्हणजे तर रेडी शोल्डर जिथं एंड होतात ना, म्हणजेच हा वाला शोल्डर इथं एंड झाला आहे, हा वाला शोल्डर इथं एंड झाला आहे. तर ह्या दोनांचा मधला जो गॅप असतो ना त्याला गळा रुंदी असे म्हणतात. ओके, तर ह्या जो गॅप आहे ना ह्याला गळा रुंदी म्हणतात. तर नेक्स्ट मेजरमेंट गळा रुंदी असे लिहून घ्या. त्यानंतर येते हात उंची म्हणजे हाताची उंची. तर हा माझा हात आहे ब्लाऊजचा, तर ह्याची उंची. ओके, तर ह्या हाताची उंची. तर नेक्स्ट मेजरमेंट हाताची उंची असे लिहून घ्या. इथून ह्या शिलाईतून इथपर्यंतचा भाग हो हात उंची असते. ओके, त्यानंतर येते हात रुंदी म्हणजेच ही रुंदी. ही अशी भाग उंची झाली, असा भाग रुंदी असतो. ओके, तर त्यानंतरचा मेजरमेंट हात रुंदी असे लिहून घ्या. त्यानंतर येतो बस्ट हाईट. तर बस्ट हाईट हे मी तुम्हाला मेजरमेंट करते वेळी दाखवून देते की बस्ट हाईट म्हणजे कुठं असतो म्हणून. तर जस्ट नेक्स्ट मेजरमेंट बस्ट हाईट असे लिहून घ्या. ओके, त्यानंतर येते सेंटर बस्ट. तर सेंटर बस्ट सुद्धा मी तुम्हाला मेजरमेंट्स घेते वेळीच दाखवून देते. ओके, तो कोणता पार्ट असतो व कुठून येतो म्हणून. तर सेंटर बस्ट असे नेक्स्ट मेजरमेंट लिहून घ्या. त्यानंतर येते हुक पट्टी म्हणजे ही वाली हुक पट्टी. ओके, तर हुक पट्टी असे नेक्स्ट मेजरमेंट लिहून घ्या. त्यानंतर काज पट्टी. ही जी पट्टी दिसत आहे ना काजी करायला ती आहे काज पट्टी. तर नेक्स्ट मेजरमेंट काज पट्टी असे लिहून घ्या. त्यानंतर येते गळपट्टी.
ओके, गळ्याला जी आपण पट्टी लावतो ना ती आहे गळपट्टी. त्याचसोबत त्याची मेजरमेंटसुद्धा घ्यायची असते, आपण कटिंग करायचं असतं. तर ती किती घ्यायची त्याबद्दल मी नेक्स्ट क्लासमध्ये लिहून देते तुम्हाला. तर नेक्स्टचा पार्ट गळपट्टी असे लिहून घ्या. व त्यानंतर येते कंबरपट्टी, म्हणजे कमरेच्या साईडला आपण जी पट्टी लावतो ना ती कंबरपट्टी. तर नेक्स्ट मेजरमेंट लिहून घ्या कंबरपट्टी. ओके, तर एवढे सगळे मेजरमेंट्स आपणाला घ्यायचे असतात. तर आता जे जे मी मेजरमेंट सांगितली आहे ना त्याप्रमाणे यादी तयार करून घ्या. म्हणजे मेजरमेंट 1, 2, 3 असे लिहून अशी यादी तुमच्याकडे सुद्धा नेक्स्ट क्लासपर्यंत रेडी राहिली पाहिजे. तर त्यानंतर मी तुम्हाला ते कसे मेजर करून कसे लिहायचे त्याबद्दल नेक्स्ट क्लासमध्ये सांगून देते. तोपर्यंत अशी तुम्ही सुद्धा यादी रेडी करून घ्या. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.